सगळे जे 100 रुपये राणी 7 हां पडेगा. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी आलो आहे अंदमान या बेटावरती. लहानपणापासून या अंदमान बेटाची मला तशीच भरपूर उत्कंठा होती. वीर सावरकरांबद्दलचा इतिहास किंवा त्यांनी भोगलेली ज्या शिक्षा याबद्दल लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टी वाचल्या होत्या माझी जन्मटेप या पुस्तकाच्या माध्यमातून. तेव्हापासून एक इच्छा होती कधीतरी अंदमान या बेटावरती यावं, सेल्युलर जेलला भेट द्यावी, ज्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती ते ठिकाण आपल्याला आयुष्यात कधी ना कधी पाहायचं आहे ही इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. आज आहे 11 मार्च 2026. आज आम्ही सकाळीच मुंबईवरून चेन्नईपर्यंत फ्लाईटने आलो. मग चेन्नईवरून विजयपुरमपर्यंत म्हणजे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आलो फ्लाईटने आणि आराम केला. आणि संध्याकाळी आज नाटककार शरद पोंक्षे यांच्या मुखातून सावरकरांचं व्याख्यान ऐकण्याचं भाग्य मिळालं आणि ते एवढं सुंदर मंत्रमुग्ध करणारं असं व्याख्यान होतं. आणि त्या यामधून हिंदुत्वाची जी प्रचिती येते ती तुम्हाला जर अनुभवायची असेल तर तुम्ही नक्की शब्दांमृततर्फे या अंदमान बेटाला भेट द्या. हे पाठीमागे दिसतंय ते हॉटेल आहे, सुंदर हॉटेल आहे, राहण्याची सोय उत्तम आहे, सगळ्या गोष्टी अप्रतिम आहे. आजचा दिवस एवढा समाधानात गेला आहे की काही विचारू नका. खूप समाधान मिळतं आहे. यामागे हिंदुत्व समजायला लागलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. अंदमान बोलवतो आहे हा पहिला भाग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मुंबई टू चेन्नई अशा प्रवासाला निघतो. आता आम्ही बोर्डिंग करतो आहे आतमध्ये फ्लाईटला जाण्यासाठी. आम्ही निघाली. आम्ही आता फ्लाईटला रो आमचा पुढे असल्यामुळे आम्ही जरा लवकर जातो. लाईन लागलेली आहे बोर्डिंगसाठी. आणि हा प्रवास जो आहे तो मुंबई टू चेन्नई इंडिगो 22 नंबर गेटवरून आम्ही आता फ्लाईटसाठी चाललो आहे. जवळजवळ 330 रुपये आणि इडली वडा वगैरे 250-300 रुपये असे दर आहेत. साधारण इडली सांबारा 295, कॉम्बो पॅक घेतलं तर 710 वगैरे असे जबरदस्त दर आहेत या चेन्नई एअरपोर्टच्या करी किचनमध्ये. एअरपोर्टची ही 330 रुपयाची मेदूवडाची थाळी, सांबार आहे, चटणी आहेत आणि 3 मस्तपैकी मेदूवडे आहेत. मेदूवडा 100 रुपयाला आहे. आता मी चेन्नई एअरपोर्टवरती मेदूवडाची प्लेट घेतली ज्याची किंमत 330 रुपये होती आणि चहा नाही सॉरी पाण्याची बॉटल घेतली त्याची किंमत 130 रुपये होती. असा भरपेट नाश्ता करून आता आम्ही 6 नंबरच्या गेटकडे निघालो आहे. तिथून आमचं पोर्ट ब्लेअरला जाणार आता आम्ही जाणार आहोत. चला पुढचा वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा असं या एअरपोर्टचं नाव आहे. माझी जन्मलेख हे पुस्तक जेव्हा मी वाचलं होतं तेव्हापासून खूप इच्छा होती की या अंदमान निकोबारमध्ये आपण यायचं आणि तो आज दिवस आला. आज आहे 11 मार्च 2026 आणि 22 मार्चला आता माझा वयाचा 55 वर्ष पूर्ण होतील. पाच समूह आहेत आता आपल्याकडे. टिळक, फडके, चापेकर, कांदेरे आणि मादाम कामा या 5 समूहाचे 5 शिलेदार. बरे तुम्ही का आलात शब्दामृत मध्ये तर आपल्या मुख्य भूमीतनं इथे सावरकरांचे विचार ऐकण्याकरता आलात. तसं
काय चिकट आहेत कल्याणची लोक की 10:30-11ला पण व्याख्यानासाठी थांबून राहिले आणि आम्ही जवळजवळ 12:30 पर्यंत ते व्याख्यान चाललं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की जायचं असेल अंदमानला तर सरांबरोबर जायचंय. असा रियुनियन केलेला ग्रुप आहे आणि आम्ही चांगल्या चांगल्या सही भेटी देत असतो. त्याच्यातलं हे एक चांगलं असतं. नमस्कार, मी चंद्रशेखर ओ. मी भारतीय प्रशासनिक सेवेतून IAS मधनं सेवानिवृत्त झालेलो आहे. अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि मी मुंबईवरून आलेलो आहे. ऊर्जामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये 7 प्रमुख चक्र आणि 14 प्रमुख नाडे आहेत. याचं छायाचित्रीकरण करण्याचं संशोधन मी गेली 11 वर्ष करत होतो आणि त्याच्याबद्दल मला मागच्या वर्षी पेटंट मिळालेलं आहे. त्यामुळे अनेक मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये मी हे निशुल्क व्याख्यान देतो आणि आतापर्यंत ज्या गोष्टी फक्त पुस्तकात होत्या ते प्रत्येक चक्र आज आपण कॉम्प्युटरवर बघू शकतो. हा मी थोडासा अभ्यास करतो आहे आणि असं मी म्हणेन की वडिलांचं RSS मध्ये खूप समर्पण असल्यामुळे सुद्धा कदाचित हा विषय माझ्याकडे आलेला आहे आणि अनेक ठिकाणी अनेक व्यासपीठावर मी हा विषय लोकांना सांगतोय. शब्दामृतचा 170 लोकांचा ग्रुप आता आम्ही निघालो आहे स्वराज्य बेटावरती. पुढे जाऊ.
तुम्ही मानसिक शारीरिक सगळी तयारी करून जा. समजा रिजेक्ट झाला तर सगळ्यांकडे बॅगा देऊन जा की मी जिथे उभा असेल तिथे उभा क्वालिटी है तो अलग अलग है. 6.5 का है, 5.5 का है, 4.5 का है, 3.5 का है. स्वराजच्या धक्क्यावरती उतरलो. आमची ही नौटिका बोटीने आम्ही आता आलो आणि आता आमचा ग्रुप आहे. शब्दामृतचे जे टोप्या दिसतात ते सगळे आमच्या ग्रुपमधले जवळजवळ 170 लोक आहेत आणि 170 जणांचा आमचा हा ग्रुप या शब्दामृतने अरेंज केला आणि सुंदर सगळं आहे. आणि इथे या स्वराज बेटावरती सुद्धा भरपूर गर्दी आहे प्रवाशांची आणि ही मृण्मयी नावाची प्रवासीसुद्धा आहे या स्वराज बेटावरती. एकदमची एवढी छानपैकी अरेंजमेंट आहे. त्यांनी इथे प्रत्येक आपला एक ग्रुपचा लीडर ठेवला आहे आणि त्या ग्रुपचे लीडर सगळ्यांचं लगेज जमा करतात आणि ते लगेज ऑटोमॅटिकली हॉटेलवरती मिळणार. आता आम्ही इथे फक्त काही गावांना वगैरे भेट देत पुढे पुढे जाणार आहोत आणि मस्तपैकी सुंदर म्हणजे छान अरेंजमेंट आहे संपूर्णपणे ग्रुपची. आता आपण तिथे स्वराज द्वीपवर आलेलो आहोत, ज्याला हॅवलॉक म्हणायचं पहिला. इथून आपण आता कालापत्तर बीचला चाललो आहोत ही गोष्ट साधारणतः. आणि तिकडे उतरण्यावर तिकडे शॉपिंगचे पण ठिकाण आहेत. तुम्ही शॉपिंग करू शकता. ज्यांना पाहिजे त्यांना नारळ पाणी वगैरे पिऊ शकतात. ज्यांना डुंबायचं आहे ते डुंबू पण शकतात तिकडे. जसं आपण कालापत्तर बीचवरनं पुढे निघू तसं पुढे आपल्या एलिमे हॉटेलला आपले चेक इन्स होतील आणि तुम्ही जेवून घ्या. आणि पुढे आपण 3:30 वाजता राधानगरी बीचला आपण निघायचं. तेव्हा हा झेंडा आहे, याच्या पलीकडे जायचं नाही. या साईडला तुम्ही जे काय ते इकडे बसायचं आहे वगैरे, काय नांदायचं आहे किंवा काय फोटोग्राफी करायची आहे सगळी या साईडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पुढे तिकडे हट्स आहेत बघा, शॅक्स आहेत आणि हट्स आहेत आतमध्ये. आपले बहुतेक लोक सगळे तिकडे त्याच्या आतच असणार. त्याच्या आत तिकडे पुढे बसायला दिसेल. त्या स्वराज बीचवरच्या काळापत्री बीचवरती आता आमचं येणं झालं. या बीचवरती बहुसंख्य पर्यटक आम्हाला पाहायला मिळाले. इथे सुद्धा राहायची चांगली सोय आहे आणि इथे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात. काय काय मिळतं ते आज आपण बघणार आहोत. या बीचवरती बघण्यासारख्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे दुकानंसुद्धा भरपूर आहेत. इथे शहाळ्याचं पाणी चांगलं मिळतं. तर या सगळ्या गोष्टींचे दर काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तुम्हाला थोडासा बाजार दाखवतो. जो आपला मुख्य उद्देश आहे बाजाराचा, तो बाजार मी तुम्हाला दाखवतो. इथला बाजार कसा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा बॅग वगैरे उपलब्ध आहेत. बॅग आहेत, त्याशिवाय कॅप वगैरे आहेत, जे छोटे छोटे पर्स आहेत आणि हे सगळे जे मोत्यांच्या काही गोष्टी आहेत मस्तपैकी अशा त्याच्या हार गुंपलेले आहेत. आणि महिलांसाठी लागणाऱ्या ज्या शृंगारिक गोष्टी असतात त्या या दुकानामध्ये मिळतात. असं दुकान बघितलं की मुंबई लगेच त्या दुकानामध्ये घुसते. जाऊन ते शहाळ्याचं पाणी वगैरे भरपूर प्रमाणात असतं अंदमानला. पुढे आपण बघूया. शहाळ्याचं पाणी आहे. त्याचप्रमाणे दुकानात बघा कपड्यांची दुकानंसुद्धा आहेत. छोटी छोटी दुकानं आहेत. हे आमच्या कानेरे ग्रुपमधले आमचे सगळे आम्ही जे एकत्रपणे प्रवास केला मुंबईपासून, ते आमचा हा सगळा ग्रुप इथे शहाळ्याच्या पाण्याचा आस्वाद घेत आहेत. कसं आहे पाण्याची टेस्ट कशी आहे मस्त. आणि कसं मिळालं हे एक शहाळ्याचं? राजा 100 रुपये, राणी 70. अच्छा, राजा आणि राणी असे दोन प्रकार आहेत. म्हणजे राजा म्हणजे तो थोडासा मलई, अच्छा गोड आहे. अच्छा, आणि राणी म्हणजे मला वाटतं फक्त शहाळ्याचं पाणी कमी गोड असं. ते कसं म्हणालात? 100 रुपये. राणी 70 रुपये आणि 100 रुपये राजा. अरे वा, राजाची किंमत जास्त आहे कारण त्याची चव भारी असते. राणी 70 रुपयात मिळते. चला, छानपैकी आपल्याकडे कोकणात आपण बघतो ते नारळ बघा हिरव्यागार सालीचे असतात, परंतु या नारळांचा रंग आहे तो पिवळा आहे. हे
पिवळ्या रंगाची शाळी आहे आणि म्हणजे ह्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे आणि कोकणातला आपला हिरवा असतो तो सुद्धा खाली आहे बघा. हा हिरवा रंग कोकणातला नारळांचा. अशा छान छान गोष्टी मिळतात. लाल शहाळी जे असतात आपण आवर्जून मुंबईला वगैरे मागतो की लाल शाळी हवी, चवीला गोड असतं म्हणून लाल शहाळ्या घेतात सहसा. अच्छा, पुढे आणखी जाऊया. कपडे भरपूर बघायला मिळतात, टी शर्ट वगैरे. काही लोक जे असतात मुंबईला कपडे तर आपल्याला चांगले मिळतात, परंतु अंदमानची एक भेट म्हणून काही कपडे इथे आपल्याला बघायला मिळतात. काही तसं हे टी शर्टचं दर काय, कैसा आहे टी शर्ट? टी शर्ट का प्राइस काय? 150, 200, 300 असे काही हे असतात. हे कॅप आहे मस्तपैकी, ती 200ला मिळते बघा. इथे कॅप छान मिळतात. हे बघा, ही पण छान कॅप आहे. म्हणजे हॅट आहेत या हॅट. हां, ह्या हॅट आहेत मस्तपैकी 200, 150 असे दर आहेत हॅटचे वगैरे सुद्धा. आणि असा हा कपड्यांचा सुद्धा बाजार आहे. छान प्रकारचे चांगल्या डिझाईनचे अगदी कॉटनचे समुद्रकिनारी घालणारे जे आपल्याला कपडे आपण वापरतो ते कपडे या बीचवर, हां, समुद्रकिनारे पाण्यात भिजण्यासाठी वगैरे. शंख वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणात येते बघा. शंखांचे मोठमोठे साईज आहेत आणि सागरी जलसंपत्ती जी आहे त्या जलसंपत्तीपासून बनवलेल्या काही गोष्टी ज्या बाजारामध्ये मिळतात तशाच या बाजारात इथे आहेत. ही मोठी शिंपले आहेत आणि शंख आहे. शंख बघा केवढे आहेत ते मस्तपैकी. हो, हा कसा आहे शंख बाबा बेबी? ये कैसा आहे? ये हा 3000चा शंख आहे बघा. मस्तपैकी त्याच्यावरती डिझाईन आहे. काय ते काय आहे? गौरी शंख आहे. गौरी शंख म्हणून आहे हा. 3000ला शंख. अशा सगळ्या गोष्टी या आहे बघा कालापत्तर बीचवरती आपल्याला बघतोय. आणि हे बघा सगळ्या मस्तपैकी शंख शिंपल्यांच्या काही गोष्टी घालण्याच्या ज्या काय आहे ते मृण्मयी? ड्रेस सेट आहेत. कसे आहेत ते? 150ला आहे. हो, मस्त. वा, सगळं छान रंगबिरंगी आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्या कालापत्तर बीचवरती आपण बघतोय. पर्स आहेत महिलांसाठीच्या वगैरे. छान दुकान अगदी रस्त्याच्या कडेला आहेत. रस्ते थोडेसे अरुंद आहेत पण चांगले आहेत, स्वच्छ आहेत आणि जरा निर्मळपणा आहे. रस्त्यांमध्ये सुद्धा अगदी स्वच्छता चांगली बघायला मिळाली. त्यातलं म्हणजे असं एका बेटावरती आलो असं वाटत नाही. कोकणात आल्यासारखाच थोडासा अनुभव मिळतो आहे या ठिकाणी. मोत्यांचे हार वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत. मोठे आहेत, परत त्याचप्रमाणे मोठे आहेत. बॅग आहेत वेगवेगळ्या कलाकृतीच्या. ड्रेस बघा मस्त केला. हां, 600 रुपयाची आहे. मस्त 600 रुपयाला ही बॅग आहे. 600 बघा मस्त काम आहे त्याचं ना. अशी दुकान आहेत बरेचसे. 100-200 वगैरे अशा किमती आहेत. पर्सच्या 600-1000 पासून किमती आपल्याला बघायला मिळाल्या. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सावरकर भक्त या शब्दामृतच्या टूरमध्ये आहेत आणि आता आम्ही आहोत अंदमान कालापत्र बीचवरती आम्ही फिरतोय. आमचे सहकारी सावरकर भक्त आहेत. कुठून आलात म्हणालात तुम्ही? मी जळगाव आलेला आहे. हां. माझं नाव विलास भाटकर. हां हां. माझी पत्नी दीपाली भाटकर. अच्छा. एकंदरीत काय अनुभव कालपासूनचा तुमचा? छान. म्हणजे खरं आपण जे म्हटलं आहे हां किंवा नेहमीला आलेला आहे निश्चित चांगलं आलं आहे. आणि सावरकरांचे अनुभव आपल्याला ऐकायला. सावरकरांनी जे जीवन जे जगलं आहे ते आपल्याला पुढे ऐकायला आपण मिळणार. यायला मागे पुढे करतो. हो, त्यांनी इथं 11 वर्ष तरी हे केलेलं आहे. काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगलेली भोगली आहे. आपल्याला सगळं इथं सुखसुविधा असल्यावर इतका त्रास होता तर त्यांना त्यावेळेला किती त्रास झाला. आम्ही मगाशी तेच म्हणालो. 1900 शतकामध्ये तर होते जवळपास. हो ना. 1930 झाला. त्यावेळेस त्यांना खूप त्रास झाला असेल. तेव्हा काही सुविधा नसताना ते असे. आणि आज आपण सुविधा असूनही आपण म्हणतो बोलू लागतो. हो, नाही म्हणजे एक थोडक्यात काय हे जे समाधान आहे ना की सावरकरांनी इथे शिक्षा भोगली आणि सावरकर इथे कित्येक वर्ष वास्तव्यास होते, त्या सुखानेच आपण इथपर्यंत आलेलो आहोत की ते अनुभव घेण्यासाठी. आणि तो अनुभव खूप चांगला आहे. चला, भेटून तुम्हाला बरं वाटलं. असंच प्रवासामध्ये बोलू आपण थोडं, तुम्हाला काय अनुभव होतात ते. चला, धन्यवाद. आता आपण कालापत्तर बीचवरती आलो आणि इथे या ठिकाणी अशी सुविधा केलेली आहे काही हट वगैरे म्हणजे झोपड्या वगैरे अगदी नॅचरल वस्तू वापरून म्हणजे झावळ्या वगैरे वापरून जसं आपण कोकणात बघतो तसंच थोडंसं स्वरूप या ठिकाणी आहे. पण छान आहे एकंदरीत. सफेद वाळू आहे आणि या ठिकाणी असं म्हणजे झोपड्या वगैरे आहेत.
आणि म्हणजे शांतपणे बसण्यासाठी वगैरे, कारण बाहेर खूप ऊन आहे. बीचवरती जातोच आपण, बघूया. बऱ्याचशा सुविधा आहेत. आमच्या शब्दामृतच्या सगळे आमच्या ग्रुपमधले जे लोक आहेत ते सगळे या ठिकाणी आता मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. बीचवरती जाऊया आपल्याला ना. या ठिकाणी आमच्या शब्दामृत ग्रुपमधले सगळे हे जे आमचे सावरकर भक्त आहेत ते या ठिकाणी एन्जॉय करतात पाण्यामध्ये पाय बुडून वगैरे. एक क्लोज आणि आता हे क्लोजमध्ये बीचवरती येतो आणि मनसोक्त त्या समुद्राच्या पाण्यामध्ये डुंबतो, तेव्हा समुद्राच्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर इथे शॉवर 50 रुपये शॉवर घेता येतं गोड्या पाण्याचं. ते 50 रुपये त्याची किंमत आहे. जर कपडे चेंज करायचे असतील तर 10 रुपये आणि टॉयलेटला जायचं असेल तर 10 रुपये, युरिन 10 रुपये असे चार्जेस आहेत. परंतु देणं स्वाभाविक आहे, कारण स्वच्छता पण तेवढीच आहे आणि नीटनेटके पण आहे. बीचवरती साफसफाई चांगल्या पद्धतीची असल्यामुळे ते हे चार्जेस आपण दिल्यानंतर तसं काही वाटत नाही की उगाचच गेले तसं, तर देऊ शकतो आपण ते चार्जेस. आणि हे आरोग्यासाठी अगदी उत्तम असल्यामुळे आता या सगळ्या उन्हाळ्याच्या दिवसात थंड नारळ शहाळाचं पाणी म्हणतो आम्ही त्याला. आता आम्ही इथे 100 रुपयाला एक, म्हणजे 100 रुपयाला एक असे 2 घेतो आहे. आणि याची चव बघूया, आपल्या कोकणातल्या नारळाप्रमाणेच असेल सुद्धा किंवा त्याच्यापेक्षाही उत्तम असेल. बघूया कशी आहे मृण्मयी, चव कशी आहे? गोड आहे पाणी? अरे वा, गोड पाणी. कसं दे नारळ बघा. शाळांचं आपण त्यांना 200 रुपये देऊया. ते कुठे खरेदी करण्यासारख्या काही गोष्टी असेल तिकडे मृण्मयी आवर्जून असणार. मी मगापासून शोधतोय, म्हटलं दुकानातच कुठे नाही. बघा काय घेतलं, घेणार ती काही नाही काय घेणार. ये जो डिजाइन है 100 का है या 70 का है या 100 का है, बहुत ये कितने का बोला आपने? शाळेचं खोबरं वगैरे एकदम गोड आहे नाही का? गोड आहे. निवृत्तीनंतरची जीवनाची दुसरी आवृत्ती आणि ती आवृत्तीचा आनंद उपभोगणं प्रत्येक आपल्या सजीवास वरिष्ठ आहेत आणि ते अगदी आनंदाने बोटीमध्ये गाणं म्हणत होते. यांचं वय 77 आहे. 77 आणि तुमचं किती आहे? 74 आहे. 74. 77 आणि 74ची ही जोडी अशी अप्रतिम जोडी आणि एन्जॉय करतात पूर्ण ही टूर. आमचा शब्दामृतचा आणि जे काय सावरकर भक्तीचा जो अनुभव आहे तो अगदी आनंद अनुभवण्याचा हे अगदी वय अगदी बघून बरं वाटतं. गोड आहे ना खोबरं थोडं, आणि शाळेचं पाणी पण गोड होतं ना मस्त. की तुम्ही कुठून आलात? कुठून? शिकागो म्हणून आलेले आहेत मॅडम, आणि मस्त एन्जॉय करतात या सुद्धा. एकंदरीत आमचा प्रवास अगदी आनंदाचा चालला आहे. आज आमचा स्वराज बेटावरील हा स्टे आहे. इथे रूम अगदी अप्रतिम आहेत, मस्तपैकी वुडन स्टाईलमध्ये आहेत. आणि आत्ता आम्हाला जो रूम दिला गेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो. एवढा मस्त रूम आहे बघा, नीटनेटका आणि छानपैकी आहे बघा. म्हणजे हे सगळं आम्हाला जवळपास 44,000 रुपये शब्दामृतची फी आणि आम्हाला यायला लागलेलं 15,000 ते 16,000 रुपये फ्लाईट चार्जेस असा आमचा खर्च. पण या शब्दामृतने अगदी कमी पैशामध्ये खूप चांगल्या गोष्टी दिल्यात. म्हणजे रूमची राहण्याची व्यवस्था कालची आजची अप्रतिमच होती आणि जेवण वगैरे तर सगळ्या हॉटेलमध्ये चांगलं मिळतं आहे. तर असं सुंदर ही ट्रिप आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर शब्दामृतला कॉन्टॅक्ट करून. आता मी आलो आहोत राधानगरी बीचवरती. राधानगरी बीचवरती थोडंफार विरंगुळा करून किंवा थोडंसं समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेऊन आम्ही पुन्हा एकदा आज श्रेष्ठ नाटककार श्री शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाला जाणार आहोत इथून, आणि मग हॉटेलवरती परतणार आहोत. असा आज आमचा दुसरा दिवस पूर्ण होणार आहे. क्या बात है. चलेंगे साथ मिलकर, तुम्हें रुकना पड़ेगा मेरी आवाज सुनकर. क्या बात है. चलेंगे साथ मिलकर. क्या बात है.
तुमने पुकारा रे हम चले आए जान हथेली पे लेकर आए रे तुमने पुकारा रे हम चले आए. क्या बात आहे, क्या बात. स्वराज बेटावरील हे राधानगरी बीच म्हणजे राधानगरीचा समुद्रकिनारा जो आशिया खंडातला दुसरा मोठा समुद्रकिनारा म्हणून या समुद्रकिनाऱ्याची ओळख आहे. इथे भरपूर पर्यटक या समुद्रकिनारी येऊन आनंद घेतात, मौज लुटतात. सुंदर आहे. आता अशी संध्याकाळचे 4 वाजले आहेत, परंतु 4 वाजतासुद्धा भरपूर पर्यटक आहेत. आणि इथे असं म्हणतात की सकाळी 5 वाजता सकाळी सूर्योदय होतो आणि संध्याकाळी 5 वाजता सूर्यास्त होतो. अशी या बेटाची ख्याती आहे. आपण आणखी बघूया, किनाऱ्याला जाऊया. नाही नाही, तो शंख हेच आहे, तो शंखातलाच हे आहे. हां, घेतो. हो. सॉरी या सर. मी येते, थांबा. पाहू रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. एकदम सुखद अनुभव होता आणि समुद्रकिनारा एकदम मस्त आहे आणि शांत आहे. लाटा जरी आल्या तरी तसं काही धोकादायक नाही. असा हा राधानगरी म्हणजे स्वराज्य बीच, अंदमानच्या स्वराज्य बीचमधला हा सुंदरसा समुद्रकिनारा. आज पोहतानासुद्धा मला खूप आनंद मिळाला. बऱ्याच दिवसांनी पोहलो मी. आणि बघा भरपूर लोक जे आलेले आहेत सावरकरांच्या भेटीला, सगळे या पाण्यामध्ये बुडण्याचा आनंद घेत आहेत. काय गेली मुंबई गेली, दिवाचं अंदमान. दिवाचं अंदमान गेलं. आज आमचा अंदमान भेटीचा दुसरा दिवस. हिंदुत्वाचे ज्वलंत विचार मांडणारे श्रेष्ठ नाट्यकर्मी श्री शरद पोंक्षे साहेबांच्या व्याख्यानाला आता सुरुवात होणार आहे. हे व्याख्यान आपण याच्या पुढील म्हणजेच दुसऱ्या भागात पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ही तुम्हाला नम्रतेची विनंती. धन्यवाद. जय हिंद.